हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आपण भारतीय संविधानावर लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे. या लेक्चर सीरीजमध्ये आपण प्रत्येक आर्टिकल, प्रत्येक कलम, भारतीय संविधानामधील प्रत्येक कलम स्वतंत्रपणे हाताळत आहोत. स्वतंत्रपणे प्रत्येक कलमावरती स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवत आहोत. तर आज आपण भारतीय संविधानावरील कलम 20 ह्या कलमावरती, ह्या आर्टिकलवरती आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. या कलमाचा सविस्तर अभ्यास करत आहोत, माहिती मिळवत आहोत. ते हे कलम आपल्याला कोणत्या प्रकारचं अधिकार प्रदान करतं. ओके. ते हे अनुच्छेद 20 गुन्हेगारी कायद्यांबाबत संरक्षण देण्याचं काम करतं, भाष्य करतं. आपल्याला हे अधिकार प्रोव्हाइड करतं. भारतीय संविधान अनुच्छेद 20 संकल्पना आहे की अनुच्छेद 20 हा गुन्हेगारी न्यायातील मूलभूत संरक्षण देतो. राज्याने मागील तारखेपासून गुन्हा ठरवणे, एकाच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा देणे किंवा जबरदस्तीने स्वतःविरुद्ध कबुली देणे हे सर्व रोखणे हा या कलमाचा, या आर्टिकलचा उद्देश आहे. या आर्टिकलचा मुख्य उद्देश काय आहे, कशासाठी हा आर्टिकल अस्तित्वात आला आहे किंवा कशासाठी हा करण्यात आला आहे, तर गुन्हेगारी न्यायातील मूलभूत संरक्षण देते. जर कोणत्या राज्याने त्या मागील तारखेपासून गुन्हा ठरवला असेल किंवा एकाच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा देण्याचं ठरवलं असेल किंवा जबरदस्तीने स्वतःविरुद्ध कबुली करून घेत असेल पोलीस प्रशासन किंवा राज्य, तर हे सर्व रोखण्यासाठी हे कलम तुम्हाला अधिकार देते. हे रोखण्यासाठी ह्या ह्या अशा अन्याय रोखण्यासाठी तुम्हाला हे कलम अधिकार देते. प्रिन्सिपल काय, रूल ऑफ लॉ, फेअर ट्रायल आणि पर्सनल लिबर्टी हे या कलमाचं तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. व्याख्या काय, व्याख्या समजून घेऊया. अनुच्छेद 20 व्यक्तीला गुन्हेगारी कारवाईत 3 संरक्षण देतो. ओके, ते कोणते संरक्षण आहेत, ते 20 उपकलम 1 एक्स पोस्ट फॅक्टो लॉ विरुद्ध संरक्षण. दुसरं आहे डबल जिओपार्डी. एक्स फॅक्टो म्हणजे मागील जे काही गुन्हे घडलेत आणि त्या गुन्ह्यांसंदर्भात कोणतेही कायदा नसेल, तर ते नवीन कायदे लागून ते जुने जे गुन्हे आहेत त्यांवरती गुन्हा ठरवणे, ह्यांपासून तुम्हाला संरक्षण मिळतं. जो कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्यावरच तुम्ही त्यांना गुन्हा सिद्ध करू शकता किंवा शिक्षा देऊ शकता. जर कायदा अस्तित्वात नसेल आणि जर कोणता जुना गुन्हा झाला असेल आणि त्या गुन्ह्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नसेल, तर कायदा आल्यानंतर त्या गुन्ह्याला तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही. हे एक्स पोस्ट फॅक्ट लॉ ह्या विरुद्ध संरक्षण देतं. दुसरं आहे 2 डबल जिओपार्डी, दुहेरी शिक्षा. दुहेरी शिक्षा विरुद्ध तुम्हाला संरक्षण देतं. एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला 2 वेळा शिक्षा मिळणार नाही, दोनदा शिक्षा मिळणार नाही, याचं संरक्षण तुम्हाला दिलं झालं. त्याला डबल जिओपार्डी म्हटलं जातं. तिसरं आहे कलम 20(3) उपकलम 3 सेल्फ इन्क्रिमिनेशन, स्वतःविरुद्ध जबरदस्तीची साक्ष देणे याविरुद्ध संरक्षण देतं. कोणतंही पोलीस प्रशासन किंवा कोणतेही सरकार तुम्हाला स्वतःविरुद्ध जबरदस्तीची साक्ष देण्यास मनाई देऊ शकत नाही. याबद्दल तुम्हाला हे कलम संरक्षण करतं. ते संरक्षण सर्व व्यक्तींना लागू आहे, नागरिक आणि परदेशी व्यक्तींनाही लागू आहे. फक्त हे गुन्हेगारी कारवाईतच लागू आहेत. याचं स्वरूप कसं आहे, तर नकारात्मक अधिकार राज्याच्या मनमानीला रोखतो. जर राज्य सरकार, जर पोलीस प्रशासन किंवा राज्य सरकार तुमच्यावर अन्याय करत असेल, अशा प्रकारचं तुमच्याकडून स्वतःबद्दल कबुली करून घेत असेल गुन्हा, तर त्याबद्दल तुम्हाला हे कलम संरक्षण देतं. ओके. तुम्हाला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देण्याचं जर सरकार हे करत असेल, तर त्याबद्दल तुम्हाला संरक्षण मिळतं. तुम्हाला एकाच गुन्ह्यासाठी दोन वेळा शिक्षा होऊ शकत नाही. ते ॲब्सोल्यूट सेफगार्ड्स आहेत, वाजवी निर्बंध नाहीत. ॲब्सोल्यूट सेफगार्ड आहेत. ॲब्सोल्यूट तुम्हाला संरक्षण आहे. फौजदारी कार्यापुरतेच मर्यादित आहेत. तर हे कलम कशासाठी आहे, तर फौजदारी क्रिमिनल कायद्यापुरतीच मर्यादित आहेत. न्याय प्रक्रिया बळकट होते या कलमामुळे. याची व्याप्ती काय, ते 20(1) उपकलम 20(1) यामागील कायद्याने शिक्षा नाही. मागील कायद्याने जर शिक्षा नाही, गुन्हा करत असताना अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच शिक्षा होईल. मागील कायद्याने शिक्षा होणार नाही. जो गुन्हा झाला आणि कायदा अस्तित्वात नसेल, तर शिक्षा होणार नाही. नवीन कायदा येऊन जुन्या गुन्ह्याला शिक्षा होत नाही. तर जो कायदा अस्तित्वात आहे त्या आधारावरच तुम्हाला त्या गुन्ह्याला शिक्षा होईल. कडक शिक्षा मागे लागू नाही. प्रक्रियात्मक कायदे, प्रोसिजर मात्र लागू होऊ शकतो. कडक शिक्षा लागू होणे नाही आहे, पण प्रोसिजर कायदे लागू होऊ शकतात. तर कलम 20(2) दुहेरी शिक्षा नाही.
त्याचबरोबर त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा खटला किंवा शिक्षा नाही. एकाच गुन्ह्यासाठी पुन्हा खटला होऊ शकत नाही किंवा पुन्हा शिक्षा होत नाहीत. अट आहे आधी वैध न्यायालयीन दोष सिद्ध किंवा निर्दोष असणे गरजेचं आहे. त्या गुन्ह्यासाठी तो वैध न्यायालयीन दोष सिद्धी व्हावे किंवा निर्दोष असणं गरजेचं आहे. तर कलम 20(3) स्वतःविरुद्ध साक्ष देता येणार नाही. जबरदस्तीची कबुली निषिद्ध आहे. कुणीही सरकार कोणत्याही व्यक्तीविरुद्ध स्वतःबद्दल जबरदस्तीची कबुली करून घेऊ शकत नाही. पोलीस दबाव किंवा छळ करू शकत नाहीत. भौतिक नमुने, फिंगरप्रिंट्स, DNA साधारणतः साक्ष मानले जात नाहीत. ओके. तर हे कलम असे तुम्हाला संरक्षण देतात, तुम्हाला स्वातंत्र्य देतात, तुम्हाला अधिकार देतात. पार्श्वभूमी काय, बॅकग्राऊंड काय तर ब्रिटिश काळात काय होत होतं, कठोर फौजदारी कायदे, जबरदस्तीची कबुली मागील तारखेपासून गुन्हे कबुली करून घेतले जात होते. ब्रिटिश काळात काय होतं, तर कोणतेही मागील जे गुन्हे झाले ते पण तुमच्याकडून करून घेतले जात होते. जबरदस्तीने तुमच्याबद्दल स्वतःबद्दलच कबुली केली जात होती. तर संविधानकर्त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण म्हणून अनुच्छेद 20 याला अस्तित्वात आणला. ह्या अशा कारणांमुळे कलम 20 हे अस्तित्वात आलेलं आहे. ओके. इतिहास काय, 26 जानेवारी 1950 पासून हा कलम लागू झालेला आहे. इंग्लिश कॉमन लॉ अमेरिकन संविधानातील 5th अमेंडमेंटचा प्रभाव दर्शवतो. भारतीय परिस्थितीनुसार अधिक स्पष्ट संरक्षण मिळालेलं आहे या कलमातून. या कलमाच्या संबंधित पूरक कलम कोणती आहेत इतर, ते कलम 14 समानता, कलम 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, कलम 22 अटक आणि नजरकैद संरक्षण, कलम 13 असंवैधानिक कायदे शून्य करू शकणारं कलम, कलम 32 आणि कलम 226 घटनात्मक उपाय म्हणून ही कलमं तुम्हाला पूरक ठरतात. या कलमांना संबंधित आहेत. या कलमावर आधारित संबंधित कायदे कोणते आहेत, रिलेटेड लॉज कोणते आहेत, ते BNS नवीन फौजदारी संहिता, जुनी IPC होती, आता BNS आहे. BNSS पूर्वी CRPC होती. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, नंतर NDPC ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट, विशेष तरतुदींसह पण आर्टिकल 20 लागू आहेत. ओके. जर ह्या कलमाचं उल्लंघन झालं तर शिक्षा काय आहे, व्हायोलेशन अँड कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम काय, शिक्षा काय, पनिशमेंट काय. थेट शिक्षा आर्टिकल 20 मध्ये नाही आहे, पण उल्लंघन झाल्यास खटला किंवा शिक्षा रद्द होऊ शकते. जर तुमचा खटला जर झाला किंवा आणि त्याचा निर्णय लागला तर तो रद्द होऊ शकतो. बेकायदेशीर कबुली अमान्य, संबंधित अधिकाऱ्यांवर सेवा व दंडात्मक कारवाई केली जाईल. कलम 32 आणि 226 अंतर्गत दिलासा मिळू शकतो, तुम्हाला न्याय मिळू शकतो. फायदे काय आहेत ह्या कलमाचे, ते निष्पक्ष खटला होतो, पोलीस छळाला आळा लागते. ओके. कायद्याची निश्चितता होते, मानवी हक्क संरक्षण करते, न्यायालयीन विश्वास वाढतो. सुधारणा काय करता येतील आणखी याच्यामध्ये, सजेस्टेड रिफॉर्म्स, चौकशी दरम्यान ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग सक्तीचे करावे जेणेकरून पारदर्शकता राहील. पोलीस चौकशीसाठी स्वतंत्र निरीक्षण, कबुलीची वैधता तपासण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्वे, विशेष कायद्यांतही आर्टिकल 20 चे स्पष्ट पालन करावे. याच्यात काही न्यायालयीन प्रकरण आलेत ते पाहूया. ओके. केशवन माधवा मेनन वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे 1951चा खटला आहे. ह्या खटल्यामध्ये प्रश्न काय होता, अनुच्छेद 20(1) मागील घटनांवर लागू होतो का, म्हणजे मागील गुन्ह्यांवरती लागू होतो का. निर्णय दिला तर नाही, फक्त 26(1) 1950 नंतरच्या कारवाईस लागू होतो. म्हणून महत्त्व काय, एक्स पोस्ट फॅक्टोचा कालमर्यादा वापर केलेला आहे. यात काय सांगितलं आहे की मागील घटनांना 26(1) 1950 अगोदरचे जे काही गुन्हे असतील त्यांवर हा लागू नाही, त्यानंतरचे सर्व गुन्ह्यांवरती लागू आहे हे कलम. राव शिव बहादूर सिंग वर्सेस स्टेट ऑफ विंध्य प्रदेश 1953. ह्या खटल्याचा प्रश्न काय होता, ते 20(1) उपकलम 1 प्रक्रिया कायद्यांनाही लागू होतो का. निर्णय दिला नाही, फक्त दंडात्मक पिनल कायद्यांनाच लागू आहे. महत्व काय, तर प्रक्रिया बदल लागू होऊ शकतात. हे कसं दंडात्मक कायद्यांनाच लागू आहे, तर प्रक्रिया कायद्यांना लागू नाही आहे. मकबूल हुसेन वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे 1953चा खटला आहे. या खटल्यात प्रश्न असा होता की कस्टम्स जप्तीनंतर फौजदारी खटला बरोबर दुहेरी शिक्षा आहे का. तर निर्णय नाही, कस्टम कारवाई न्यायालयीन खटला नाही. महत्व काय, ते 20(2) साठी आधीची न्यायालयीन दोषसिद्धी आवश्यक आहे.
एस ए व्यंकटरामन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1954 या खटल्याचा प्रश्न असा होता की विभागीय चौकशीनंतर फौजदारी खटला निर्णय दिला की चालतो. विभागीय चौकशी प्रोसिजर प्रोसिक्युशन नाही. महत्त्व काय, सेवा कारवाई आणि गुन्हे खटला हे वेगळे आहेत, एक असे सेम नाही आहेत. पुढचा खटला आहे स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस काथी कालू ओघाड 1961 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की फिंगरप्रिंट हस्ताक्षर देणे इज इक्वल टू सेल्फ इन्क्रिमिनेशन आहे का? नाही. तर निर्णय दिला नाही. भौतिक पुरावे साक्ष नाहीत. महत्त्व काय, ती 20(3) ची व्याप्ती स्पष्ट होते ह्या निर्णयामध्ये. म्हणजे भौतिक पुरावे हे साक्ष म्हणून गृहीत होत नाहीत. ओके. तर नंदिनी सेतापती वर्सेस पी.एल. दानी 1978 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की पोलीस चौकशीत मौनाचा अधिकार आहे का? निर्णय होय, की पोलीस चौकशीमध्ये तुम्ही मौन धारण करणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. जबरदस्ती निषिद्ध करणे, वकील उपस्थित महत्त्वाची. महत्त्व चौकशी दरम्यानही 20(3) चे संरक्षण होते. सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका 2010 मधला खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की नार्को ॲनालिसिस, पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग सक्तीने आहे का? सक्तीने. निर्णय दिला असंवैधानिक आहे, सक्तीने. महत्त्व मानसिक गोपनीयता व 2(3) चे संरक्षण होते. पुढचा खटला आहे थॉमस दाना वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1959 मधला खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की कडक शिक्षा मागे लागू आहेत का? तर निर्णय दिला नाही. कलम 20(1) चं उल्लंघन होतं. महत्त्व काय, तर शिक्षा वाढ मागे लागू होत नाही. पुढचा खटला आहे की लिओ रॉय फ्राय वर्सेस सुपरिटेंडेंट डिस्ट्रिक्ट जेल 1958 मधला हा खटला आहे. याचा प्रश्न असा होता की कर कस्टम्स दंडानंतर फौजदारी खटला आहे का? निर्णय की परिस्थितीनुसार न्यायालयीन दोषसिद्धी नसल्यास 20(2) नाही, लागू होत नाही. महत्त्व काय, डबल जिओपर्डीची अट, तुम्हाला दुहेरी शिक्षा होऊ शकणार नाही. इतर महत्त्वाची माहिती काय, ॲडिशनल पॉईंट्स, तर कंपन्यांना ही 20(1), 20(2) लागू, 20(3) प्रामुख्याने व्यक्तींना लागू. ओके. जे कलम 20(1) आणि 20(2) हे व्यक्तींना पण लागू आहेत, नागरिकांना पण लागू आणि कंपन्यांनाही लागू आहेत. आणि 20(3) हे प्रामुख्याने व्यक्तींना लागू आहे. ओके. आपत्कालीनही अनुच्छेद 20 स्थगित होत नाही. नॉन डेरोगेबल, ते आपत्कालामध्येही अनुच्छेद 20 हा स्थगित होऊ शकत नाही, करता येत नाही. कबुली फक्त स्वेच्छेने आणि कायदेशीर पद्धतीनेच वैध ठरवली जाते. जबरदस्तीची कबुली ही वैध ठरवण्यात येत नाही. निष्कर्ष काय, तर अनुच्छेद 20 आर्टिकल 20 हा भारतीय फौजदारी न्यायव्यवस्थेचा कवच आहे. तो व्यक्तीला राज्याच्या अतिरेकापासून वाचवतो आणि न्याय, मानवी, कायदेशीर प्रक्रिया सुनिश्चित करतो. तर हे कलम आपल्याला या प्रकारचा अधिकार देतं. कुणीही आपल्या मनाविरुद्ध किंवा आपल्या स्वेच्छेविरुद्ध कोणत्याही गुन्ह्यासाठी आपली कबुली घेऊ शकणार नाही, अनुच्छेद 20(3) नुसार. ओके. कोणत्याही शिक्षेसाठी आपल्याला दुहेरी शिक्षा, कोणत्याही गुन्ह्यासाठी आपल्याला दुहेरी शिक्षा होणार नाही. कोणत्याही एका गुन्ह्यासाठी डबल जिओपर्डी अंतर्गत अन्वये आपल्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी डबल शिक्षा होणार नाही. ओके. आणि कोणत्याही जुन्या गुन्ह्यासाठी कायदा अस्तित्वात नसेल तर त्या गुन्ह्यासाठी आपल्याला, मागील गुन्ह्यासाठी आपल्याला शिक्षा होणार नाही. तर हे आपल्याला संरक्षण देतं, हे कलम या गोष्टींपासून आपल्याला संरक्षण देतं. तर आज आपण हा कलम आर्टिकल 20 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय संविधानातील आर्टिकल 20 या कलमाचा आपण चांगला प्रकारे अभ्यास केलेला आहे. तर हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या कलमाबद्दल तुमची माहिती दृढ होईल, मजबूत होईल. आणि तसेच आपण कायदेविषयक माहितीसाठी प्रत्येक कलमावरती, भारतीय संविधानातील प्रत्येक कलमावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कलमाचा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. तर तुम्हाला कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला आपला
मूलभूत हक्क आपला संविधानाची माहिती असणं फार गरजेचं आहे. तर ही संविधानाची माहिती, भारतीय संविधानाची माहिती तुम्ही मिळवा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.